नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत संकेत क्रमांक 880 वेद लॉरेल्स हा प्रोजेक्ट आहे. तर या प्रोजेक्टबद्दल आपण सगळी माहिती घेणार आहोत. ठीक आहे. पुणे म्हाडा लॉटरी रिलेटेड हा व्हिडिओ आहे आणि त्याच्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती घेणार आहोत या प्रोजेक्टबद्दल. ठीक आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर संकेत क्रमांक आहे 880 वेद लॉरेल्स असं या प्रोजेक्टचं नाव आहे. हे लोकेशन आहे वारजे. वारजे मधलं एकमेव लोकेशन आहे आणि एकमेव प्रोजेक्ट आहे. त्याचं पुणे म्हाडा लॉटरी 2025 मध्ये समावेश केलेला आहे. ठीक आहे. याचं कॉन्फिगरेशन आहे 1 BHK. 1 BHKचे फ्लॅट्स आहेत. टोटल 28 फ्लॅट्स इथे म्हाडाने प्रोव्हिजन केलेले आहेत. याची कार्पेट आहे 40च्या आसपास. 40 म्हणजे जवळजवळ आहे 423चा कार्पेट आहे हा. आणि 28 फ्लॅट्स म्हाडाने इथे दिलेले आहेत आणि याची प्राईज आहे 16.5 लाख. एकदम नॉमिनल रेट्स म्हाडाने इथे ठेवलेले आहेत. ठीक आहे. तर ही होती बेसिक माहिती. आता आपण थोडंसं रेराच्या वेबसाईटवर जाऊन अजून याची माहिती घेऊया. रेराच्या वेबसाईटवरती हा प्रोजेक्ट रजिस्टर्ड आहे. याच नावाने वेद लॉरेल्स फेज 1 या नावाने हा रजिस्टर आहे. त्याच्यानंतर याचं जे कम्प्लिशन डेट आहे म्हणजे पोझेशन डेट जे असणार आहे ते सप्टेंबर 2026 मध्ये असणार आहे. म्हणजे अजून 2 वर्षानंतर हा प्रोजेक्ट कंप्लीट होणार आहे. ठीक आहे. लिटिगेशन्स तर आहेत. सगळ्या पुण्याचे बिल्डर जितके पण आहेत प्रत्येकावर लिटिगेशन आहे माझ्या मते असं वाटतं. तुम्ही इथे बघू शकता. इकडे काही लिटिगेशन्स आहेत इकडे. एक सेकंड ना, कुठे गेलं लिटिगेशन्स? नाही, सॉरी लिटिगेशन्स नाही आहेत. लकीली या प्रोजेक्टवरती लिटिगेशन नाही तर पुण्याचे बरेच प्रोजेक्ट्स मी बघतोय तर काही ना काहीतरी लिटिगेशन असतातच. ठीक आहे. तर या प्रोजेक्टवर एक चांगली गोष्ट आहे की कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन नाही आहे या प्रोजेक्टवर. ठीक आहे. आता थोडंसं आपण लेआउट वगैरे जाणून घेऊ. ठीक आहे. तर टोटल 3 विंग आहेत किंवा 3 बिल्डिंग आहेत. तुम्ही म्हणू शकता A, B आणि C. ठीक आहे. आणि म्हाडाचे जे फ्लॅट्स असणार आहेत ते A विंगमध्ये असणार आहेत. ठीक आहे. थोडंसं आपण अजून समजून घेऊ स्ट्रक्चर कसं आहे ते. एक सेकंड. हा फ्लोर प्लॅन आहे पूर्ण म्हाडाच्या बिल्डिंगचा. ठीक आहे. आणि A विंग जी असणार आहे ती डेडिकेटेड. टोटल 3 विंग आहेत A, B आणि C. आणि A विंग जी असणार आहे ती म्हाडासाठी असणार आहे. ठीक आहे. तुम्ही इथे बघू शकता त्यांनी असं दिलेलं आहे इकडे की लोअर पार्किंग असणार आहे, अपर पार्किंग असणार आहे आणि 7 माळ्याची ही बिल्डिंग असणार आहे. ठीक आहे. आणि प्रत्येक फ्लोअरला फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेवन प्रत्येक फ्लोअरला म्हाडाचे फ्लॅट्स असणार आहेत. त्यांनी इकडे फ्लॅट नंबर सुद्धा मेन्शन केलेले आहेत. एक सेकंड. तुम्ही बघू शकता ही जी सिरीज आहे 101, 102, 103, 104. ठीक आहे. हे सगळे म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. तर प्रत्येक फ्लोअरला 4 फ्लॅट्स आहेत. असे 7 फ्लोअर्सला जर तुम्ही बघाल तर टोटल 28 फ्लॅट्स आहेत जे या लॉटरीमध्ये म्हाडाने दिलेले आहेत. ठीक आहे. याचबरोबर पार्किंगचे सुद्धा डिटेल्स इकडे दिलेले आहेत त्यांनी. एक सेकंड. ठीक आहे. A विंगमध्ये म्हाडासाठी त्यांनी कार पार्किंग रिझर्व केलेली आहे. 15 कार पार्किंग आहेत आणि स्कूटरसाठी टोटल 29 कार पार्किंग आहेत. त्याच्यानंतर अजून थोडीशी आपण माहिती घेणार आहोत थोडंसं कनेक्टिव्हिटीबद्दल वगैरे. हा पूर्ण त्याचा मास्टर लेआउट आहे जसं मी सांगितलं तुम्हाला. ठीक आहे. ही A विंग आहे, ही B आणि ही C विंग. तर B आणि C ही पूर्ण प्रायव्हेट बिल्डरची असणार आहे आणि A विंग ही सेपरेट. याच्यामध्ये कमर्शियल स्पेससुद्धा अटॅच असणार आहे. याच्यामध्ये जे 7 माळ्याची जी बिल्डिंग असणार आहे A विंगची ती म्हाडासाठी त्यांनी रिझर्व केलेली आहे. कनेक्टिव्हिटी जाणून घेऊ. एकदम प्राईम लोकेशनवर हायवे टच हा प्रोजेक्ट आहे वारजेला. ठीक आहे. आता हा तुम्ही दिसते हा आपला आहे मुंबई पुणे हायवे. ठीक आहे. हा रोड जातो तुमचा मुंबईवरून जेव्हा तुम्ही येता तेव्हा चांदणी चौक लागतो आणि चांदणी चौकच्या जरा पुढे आल्यावर तस इकडे वारजेच्या हायवेला टच करूनच हा प्रोजेक्ट आहे. एकदम प्राईम लोकेशनला हा प्रोजेक्ट आहे. ठीक आहे. आणि अजून आपण थोडीशी माहिती घेऊया इथे. काही कनेक्टिव्हिटीचे डिटेल्स आहेत. म्हणजे 1 किलोमीटर फ्रॉम वारजे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे इथे. 2 किलोमीटर फ्रॉम दहानूर कॉलनी. ठीक आहे. आणि चांदणी चौकापासून हार्डली 2 किलोमीटर आहे चांदणी चौक इकडून. ठीक आहे. मेट्रो कनेक्टिव्हिटी फेज 3 आहे वारणस टू वारजे.
त्याच्यामध्ये या प्रोजेक्टचा म्हणजे कनेक्टिव्हिटी वाईज तिकडे मेट्रो स्टेशनचं सुद्धा प्रोव्हिजन केलेलं आहे. रेंट थोडंसं आपण बघून घेऊ. वारजेमध्ये एक जवळ-जवळ मी आता मॅजिक ब्रिक्सवर चेक केलं तर एक 12,000 ते 14,000च्या मध्ये 1 BHKचं रेंट इकडे दाखवत आहे. कार्पेट वगैरे सुद्धा त्यांनी व्यवस्थित दिलेलं आहे. 473चा 423चा कार्पेट आहे. एक डिसेंट चांगला कार्पेट दिलेला आहे इकडे. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त थोडंसं आता आपण फ्लोर प्लॅन बघून घेऊ. एक सेकंड. फ्लॅटचं स्ट्रक्चर कसं असणार आहे? ठीक आहे. जसं मी सांगितलं तुम्हाला, ए विंग जी आहे ती पूर्ण म्हाडासाठी असणार आहे. ठीक आहे. हे इथे स्टेअरकेस आहेत. ही लिफ्ट आहे एक. ठीक आहे. आणि लिफ्टच्या या लेफ्ट साईडला आणि राईट साईडला काही फ्लॅट्स आहेत. ठीक आहे. तर मी तुम्हाला सांगतो, जे 1 सीरीजचे फ्लॅट आहेत म्हणजे 101, 201, 301, 401, 501, 601, 701, त्याचं स्ट्रक्चर असं असणार आहे की एंट्री केल्या तुम्हाला एक लिव्हिंग रूम असणार आहे. त्याच्या बाजूलाच किचन असणार आहे आणि त्याच्यानंतर या पॅसेजने एंटर केले की राईट साईडला बेडरूम आणि लेफ्ट साईडला वॉशरूम आणि एक बाथरूम, असं हे स्ट्रक्चर असणार आहे. ठीक आहे. सिमिलरली हे 1 सीरीजचे फ्लॅट आहेत. सिमिलरली जे 4 सीरीजचे फ्लॅट आहेत म्हणजे 104, 204, तिकडे सुद्धा तुम्ही बघाल तर सेम स्ट्रक्चर आहे. एंट्री केल्या लिव्हिंग रूम आहे, किचन आहे, त्याच्यानंतर इथे वॉशरूम, बाथरूम आणि मग एक बेडरूम असणार आहे. ठीक आहे. तर 1 सीरीज आणि 4 सीरीजचं जे आहे त्याच्यामध्ये बाथरूम बाथरूम किंवा वेस्टर्न एक बाथरूम एक्स्ट्रा आहे असं सांगू शकता तुम्ही. ठीक आहे. आणि दुसरे जे तुमचे 2 सीरीज आणि 3 सीरीजचे जे फ्लॅट्स आहेत ना, तिकडे थोडंसं लिव्हिंग रूम जास्त आहे, किचन जास्त आहे, कारण की त्यांनी हा जो वॉशरूम आहे तो त्यांनी नाही दिलेला आहे इकडे. तुम्ही बघू शकता इकडे लिव्हिंग रूम आहे, त्याच्यानंतर इथे किचन आहे, बेडरूम आहे आणि त्यांनी तिथे एकच बाथरूम आणि टॉयलेट दिलेला आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे हा जो एरिया जो ॲडिशनल आहे तो त्यांनी लिव्हिंग रूममध्ये ॲब्झॉर्ब केलेला आहे. तुम्ही बघू शकता इकडे लिव्हिंग रूम लहान आहे, पण इथे तोच लिव्हिंग रूम जास्त आहे. इथे किचनचा एरिया कमी आहे, पण इकडे किचनचा एरिया थोडासा जास्त आहे. ठीक आहे. तर सेम 3 सीरीजचे जे फ्लॅट्स आहेत 103, 203, तिकडे सुद्धा एक बाथरूम कमी करून त्यांनी लिव्हिंग रूम आणि किचन रूममध्ये स्पेस त्यांनी जास्त वाढवून दिलेली आहे. ठीक आहे. तर थोडंसं कॉन्फिगरेशन जरासं वेगळं आहे काही फ्लॅट्समध्ये. 1 सीरीज आणि 4 सीरीजचं कॉन्फिगरेशन सेम आहे. तर 2 सीरीज आणि 3 सीरीजचं जे कॉन्फिगरेशन आहे त्याच्यामध्ये थोडंसं किचन आणि लिव्हिंग रूम तुम्हाला जास्त मिळतं. ठीक आहे. तर ही एक माहिती होती. अजून आपण थोडंसं तर व्हिज्युअल्स एकदा चेक करून घेऊ. Ved Laurels brings atmosphere, fresh air and panoramic views of the Kothurud Hills. Being a highway touch project, you have excellent connectivity towards Mumbai and Satara. The Hinjewadi IT Park is only a 20-minute drive away, whereas the shopping and dining hotspots in western Pune are easily reachable. Proximity to top-notch schools, colleges, hospitals and malls is another advantage. The grand entrance plaza of Ved Laurels welcomes you to a secure and exclusive gated community. The decorative entrance, bordered by a pergola, greets you the moment you step into the open space. The multi-purpose lawn and seating area. तर ही होती थोडी कनेक्टिव्हिटीबद्दल माहिती. प्रोजेक्टचे व्हिज्युअल्स काही असे आहेत दिसायला. एक सेकंड. थोडंसं ब्लर असेल, एक सेकंड होल्ड करा. बिल्डिंग दिसायला एलिव्हेशन वगैरे बिल्डिंगचं असं असणार आहे. ठीक आहे. फ्लोर प्लॅन वगैरे आपण डिस्कस केलेला आहे. तर ही सगळी माहिती होती वेड लॉरल्स वारजे या प्रोजेक्टची. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाकीचे अजून व्हिडिओज मी बनवलेले आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे. ते व्हिडिओसुद्धा नक्की जाऊन चेक करा. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.